ऑयस्टर मशरूमचे आपल्याला उत्पादन घेण्यासाठी आपण एकतर गव्हाचा भुसा किंवा सोयाबीनचा भुसा वापरू शकतो। भुसा आपल्याला स्टेरिलायझेशन करण्यासाठी आपण जे फॉर्मेलिन आणि 22 वापरलं 14 तास आपल्याला भिजू घालावं लागतं। तर मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारे आपली एक बेड तयार झालेला आहे। ट्रायंगल बांधताना एक काळजी घ्यायची तुम्हाला की हे ट्रायंगलचे तिन्ही जे कोण येते समान अंतरावर हा ट्रायंगल हे करायचा आहे, जेणेकरून सारखं डिस्टन्स याच्यामध्ये राहील। नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही मशरूम शेतीमध्ये यायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। ह्या व्हिडिओद्वारे मशरूम शेतीची संपूर्ण ट्रेनिंग आपण या ठिकाणी देणार आहोत। तर या ठिकाणी माझ्यासोबत आहे विद्याताई, त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाला या ठिकाणी त्यांची मशरूम शेती करता त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा खूप चांगल्या प्रकारे प्लॅन सेटअप केलेला आहे आणि त्या मशरूम पासून ते बाय प्रोडक्ट करून पण मार्केटमध्ये सेल करत आहे। तर त्यांनी एक यशस्वीरित्या त्या ठिकाणी त्यांची शेती सुरू केलेली आहे आणि त्या फक्त त्याच पुरतं मर्यादित नाही, तर त्या काय करतायत महाराष्ट्रभर हिंडून ज्यांना कोणाला मशरूमची शेती करायची आहे अशा तरुणांना ते मार्गदर्शन करत आहे, त्यांना ट्रेनिंग देत आहे। आपण छत्रपती संभाजीनगर ते कोल्हापूर या ठिकाणी असा 500 ते 600 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी ट्रेनिंग देण्यासाठी आलेलो आहोत। तर या ठिकाणी आपल्याला ट्रेनिंग देण्यासाठी दादांनी इन्व्हाइट केलेलं आहे। तर सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि जी मशरूम शेती आहे तर त्याच्याविषयी सर्व काही आपण विद्यात ऐकून जाणून घेऊ। तर जी मशरूम शेती आहे ती कशी करायची त्याची ट्रेनिंग आता आपल्याला सर्व काही विद्याताई देणार आहे। तर सर्व त्याची माहिती आपण ऐकून जाणून घेऊया। नमस्कार ताई। नमस्कार। आमच्या प्रेक्षकांना सांगा तुम्ही कशा प्रकारे शेती सुरू केली मशरूम शेती आणि आता कशा प्रकारे तुम्ही ट्रेनिंगच्या माध्यमातून अनेक तरुणांना ही शेती करण्यास प्रेरित करत आहे। नमस्कार, माझं नाव विद्या नारायण उजड, राहणार अंतरवाला, तालुका जिल्हा जालना। माझ्या इथं मशरूमचा प्लॅन्ट आहे। तर मला असं वाटतं माझ्याबरोबर इतरांनाही मशरूमची शेती करावी, यासाठी मी आता कोल्हापूर येथे कुलदीप खोत सरांनी मला इथं इन्व्हाइट केले आहे। यांची इथं मी मशरूम ट्रेनिंग देण्यासाठी आलेली आहे। कोल्हापूर येथे आज 5 सदस्य आलेले आहेत, त्यांना मशरूम ट्रेनिंग पूर्ण बेसिक नॉलेज दिलंय आणि एक डेमो पण करून दाखवला। मशरूमची शेती कशा प्रकारे करायची त्यासाठी आपल्याला भुसा, सर्वप्रथम भुसा शेतातून स्टॉक करून ठेवणे, त्यानंतर भुसा स्टेरिलायझेशन करण्यासाठी आपल्याला 22 आणि फॉर्मेलिन याचा वापर करायचा आहे, तो पण एक प्रमाणामध्ये आहे। भुसा स्टेरिलायझेशन करण्यासाठी आपल्याला फॉर्मेलिनचा वापर 125 ml म्हणजे 100 ml 100 लिटर पाण्यामध्ये 125 ml फॉर्मेलिन आणि 7 ग्रॅम 22 असं वापरून आपण भुसा स्टेरिलायझेशन करू शकतो। त्यानंतर 14 तास भिजू घालायचा भुसा, त्यानंतर भुसा भिजू घातला 14 तासानंतर तो काढायचा, वाळवायचा आणि पूर्ण 95% वाळला की त्याच्यामध्ये आपल्याला एक 5 किलोची कॅरी बॅग मध्ये आपल्याला भुसा आणि बियाणं असे 5 लेअर करायच्या आणि त्यानुसार आपण मशरूमचे 4 ते 5 बेड तयार करणार आहोत। तर ताई मला सांगा की जेव्हा याच्यासाठी आपण जो भुसा वापरतो तर कोणत्या कोणत्या प्रकारचा भुसा आपण याच्यासाठी वापरू शकतो बेड तयार करण्यासाठी? मशरूमची शेती ज्याला करायची असेल त्याने फक्त सोयाबीनचा भुसा किंवा गव्हाचा भुसा आणि हे दोन्ही भुसे जर उपलब्ध नसेल तर तुम्ही भाताचा पेंडा हा पण एक वापरू शकता। तर जी आता निर्जंतुकरण करण्याची प्रोसेस आहे तर 2 टाईपच्या प्रोसेस तुम्ही सांगितल्या मागाशी, तर त्या दोन्ही टाईपच्या प्रोसेस एकदा आम्हाला समजून सांगा। मशरूमची शेती करायची असल्यास त्यामध्ये 2 प्रकारच्या स्टेप आहे, एक रासायनिक पद्धत आणि एक जैविक पद्धत। तर रासायनिक पद्धतीमध्ये तुम्ही फॉर्मेलिन आणि 22 वापरून भुसा स्टेरिलायझेशन करून मशरूमचे बेड तयार करू शकता आणि जैविक पद्धतीने जर आपल्याला करायची असेल मशरूमची लागवड तर त्या हिशोबाने आपण एक फक्त 22 वापरायचं, कारण की 22 हे मशरूमची बुरशी व्यतिरिक्त दुसरी बुरशी येत नाही, म्हणून आपल्याला 22 वापरायचं। 22 7 ग्रॅम टाकायचं 100 लिटर पाण्यामध्ये, त्यानंतर भुसा 14 तास भिजू घालायचा, दुसऱ्या दिवशी भुसा काढायचा आणि गरम पाण्यातून आपल्याला तो 15 ते 20 मिनिटं उकळून काढायचा, म्हणजे तो एकदम निर्जंतुकीकरण होऊन जातं। त्यानंतर आपल्याला तो वाळून बेड तयार करण्यात योग्य होतो। तर आता मला सांगा की तुम्ही जे बेड तयार करायचे म्हणताय तर ते कशा प्रकारे बेड तयार करायचे? आपल्याला एक 5 किलोची कॅरी बॅग घ्यायची, त्यामध्ये एक 2 ते 3 इंचाचा थर भुशाचा घ्यायचा, त्यानंतर मशरूमच्या बियाण्याची लेअर घ्यायची, त्यानंतर परत एक 2 इंचाचा भुसाची स्टेप घ्यायची, परत एक बियाण्याची लेअर घ्यायची, असे आपण 4 ते 5 लेअर करून 5 किलोची कॅरी बॅग मध्ये आपण एक मशरूमचा 250 ग्रॅम मशरूमचं बियाणं वापरून एक बेड तयार करू शकतो। एक बेड तयार करण्यासाठी 250 ग्रॅम बियाणं आणि जो भुसा आहे तो किती लागतो त्यासाठी? भुसा एक 2 ते 3 किलो भुसा, कोरडा भुसा समजा, त्यामध्ये आपल्याला 200 ते 250 ग्रॅम बियाणं वापरून एक 5 किलोची कॅरी बॅग आपल्याला एक बेड तयार होतो। तर हे मशरूम शेती करण्यासाठी ते बियाणं कुठून उपलब्ध करायचं आणि किती क्वांटिटी मध्ये ते असतं? हा 1 किलोचा बियाणं आहे, याला मशरूमचे स्पॉन म्हणतात। तर 1 किलो मध्ये आपल्याला 3 किंवा 4 बेड होतात। तर 5 किलोची कॅरी बॅग एक 18 बाय 20 किंवा मग 22 बाय 26 वापरली तरी चालते।
तर 22x26 ची कॅरी बॅग जी वापरसाल 5 किलोची त्यामध्ये 3 बेड होतात आणि जे 18x20 ची वापरसाल त्यामध्ये 4 बेड होतात. तर मित्रांनो या ठिकाणी ताईंनी मशरूम पासून असे अनेक बाय प्रोडक्ट बनवलेले आहेत. तर त्या बाय प्रोडक्टची पण माहिती ताई या ठिकाणी आपल्याला देणार आहे. तर त्यांच्याकडून आपण त्या बाय प्रोडक्टची संपूर्णपणे माहिती जाणून घेऊया. जे ऑयस्टर आपण मशरूम करतो तर ते आता फ्रेश मशरूम जर कोणी नाही घेतलं आपण त्याला ड्राय करून ठेवायचे. ड्राय जरी नाही विकले तर तुम्ही त्याचं पावडर करू शकता. अशा स्टँडी पाऊच मध्ये तुम्ही पावडर स्टॉक करून एक विक्रीला ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला एक लोगो, एक स्टिकर, तुमचं एक न्यूट्रिशन व्हॅल्युएशन असं पूर्ण एक स्टिकर बनवायचं आणि स्टँडी पाऊच मध्ये तुम्ही एक पावडर मार्केटला विक्री करू शकता. आता हेच पावडर यूज करून तुम्ही शेवया बनवू शकता, नूडल्स बनवू शकता, पापड बनवू शकता आणि बिस्किट, केक वगैरे सुद्धा बनतं. म्हणजे मशरूम पासून आपण आता कमीत कमी 150 प्रोडक्ट तयार होऊ शकतात. ओके. तर ह्या प्रोडक्टला तुम्ही सेल कोणत्या ठिकाणी करता मग? माझ्याकडे जे आता कॉन्टॅक्ट आहे तर त्यानुसार मला बरेचसे समजा फोनवरच ऑनलाईन मार्केटिंग चालू आहे माझी. कोणी ऑर्डर केली तर मी त्याला घरपोच होम डिलिव्हरी पण देते. त्यानंतर पंचायत समिती, जालना, हॉस्पिटल, शाळा यामध्ये माझं मशरूमचं प्रोडक्ट आणि फ्रेश मशरूम विक्री होतं. आता आमच्या प्रेक्षकांना एका बेड पासून होणारं उत्पन्न आणि एका बेडला लागणारा खर्च याचं गणित एकदा समजून सांगा. आता 1 किलो बियाणं त्यापासून आपल्याला 3 ते 4 बेड होतात. तर एका बेडचा खर्च मिनिमम समजा आपली मेहनत आणि बियाणं याचा जर धरला तर 35 ते 40 रुपये खर्च येतो. तर एका बेड पासून आपल्याला 35-40 रुपये खर्च झाला. त्यानुसार आपल्याला 3 किलो किंवा मग 3.5 किलो 4 किलो पर्यंत उत्पन्न निघू शकतं. तर 1 किलो मशरूम आपलं 200, 300, 400 रुपये किलो पर्यंत जाऊ शकतं. आता या ठिकाणी आपण थेरॉटिकली सगळी माहिती ऐकून जाणून घेतलेली आहे. परंतु आता आपण सर्व काही प्रॅक्टिकली कसं स्वरूपात केलं जातं, भुसा कसा निर्जंतुकरण केला जातो, त्याच्यानंतर ती बॅच त्या पन्न्यामध्ये कशी फिल केली जाते आणि त्याच्यानंतर ती कशी प्लेस केल्या जाते, संपूर्णपणे माहिती आपण प्रॅक्टिकली ऐकून घेणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही समोर बघत राहा. मशरूम फार्मिंग करत असताना हे 12 महिने मशरूम घेता येते की सीझनल घेता येतं? नाही, तसं 12 महिने घेता येतं. तुमच्याकडे जर सुविधा असेल तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये कूलर वगैरे, एसी वगैरे लावून थंड वातावरण जर ह्युमिडिटी मेंटेन करून तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही मशरूमचं उत्पादन घेऊ शकता. म्हणजे थोडक्यात उन्हाळ्यामध्ये तशा पद्धतीचं जर वातावरण निर्मिती असेल तर आपण त्याचं उत्पादन घेऊ शकतो. तुम्ही कूलर लावून त्याला ह्युमिडिटी, आर्द्रता मेंटेन करू शकता. आता हे मशरूम ड्राय करत असताना किती डिग्रीवर ड्राय करायचं आणि साधारण किती ओलं मशरूम घेतल्यानंतर, वाळल्यानंतर किती पावडर बनते याची? फ्रेश मशरूम आपल्याला 8 ते 9 किलो मशरूम घ्यायचं तेव्हा ते 1 किलो ड्राय मशरूम तयार होतात. ड्राय मशरूम तयार होतं. आणि याची मशरूमची पावडर बनवल्यानंतर तिची लाईफ शेल किती राहते, किती दिवस आपण ते वापरू शकतो? फ्रेश मशरूम आपलं 2 ते 3 दिवस राहू शकतं फ्रीजमध्ये, 4 ते 5 दिवस राहू शकतं. नंतर आपण जर त्याला ड्राय करून जर ठेवलं तर ते एक 10 महिने टिकू शकतं. ड्राय मशरूम जर आपण पावडर केलं तर पावडरच्या स्वरूपात ते 11 ते 12 महिने राहू शकतं. अजून याच्यामध्ये आता आपण जे भुसा वापरतो याच्यामध्ये जास्तीत जास्त करून मला वाटते गव्हाचा आणि सोयाबीनचा कोंडा वापरतो आपण. हे सोडून अजून दुसरं काय वापरू शकतो का? गव्हाचा आणि सोयाबीनचा भुसा याच्यामध्ये न्यूट्रिशन राहतं, त्याच्यामुळे आपल्याला मशरूमची उत्पन्न क्षमता वाढलेली राहते. आता तुम्ही तुरीचा किंवा मग हरभऱ्याचा जो भुसा वापरता त्याच्यावर आंबटपणा राहतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मशरूम उत्पन्न होत नाही. आणि दुसरी गोष्ट, एक सरकीमध्ये जे कपास राहते त्याची कुट्टी करावी लागते. त्याच्यानंतर लाकडीचा भुसा त्याच्यामध्ये पण येतं, पण कमी प्रमाणात येतं. त्यामध्ये दुसरं न्यूट्रिशन व्हॅल्युएशन काही नसतं. त्याच्यामुळे तुम्ही गव्हाचा भुसा किंवा सोयाबीनचा भुसा किंवा मग याच्या व्यतिरिक्त तांदळाचा कोंडा वापरू शकता. म्हणजे हे मोस्टली 3 प्रकारचे जर भुसा जर घेतला आपण त्याच्यामध्ये जास्तीच उत्पादन आणि चांगली त्याची ग्रोथ होऊ शकते. चांगली ग्रोथ होऊ शकते. ठीक आहे, धन्यवाद ताई. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. आपण ओला मशरूम जर समजा आमच्याकडून ते आम्ही 10 किलो घेतलं, बनवलं आणि ते आमच्याकडून विकल्या नाही गेलं तर मग आम्हाला काय करावं लागेल? तुम्ही आता मशरूमचं फार्मिंग मशरूम शेती तयार केली, त्यापासून तुमचं उत्पन्न चालू झालं. तुमचा प्रश्न असा आहे, समजा आमचं जर फ्रेश मशरूम नाही विकलं तर आम्ही काय करावं? तर विषय असा आहे, तुमचं फ्रेश मशरूम नाही विकलं तर तुम्ही त्याला ड्राय करून ठेवू शकता. ड्राय जर नाही गेलं तर तुम्ही त्याचं पावडर करू शकता. आता हे पावडर जरी समजा तुमच्याकडून नाही विकलं तर तुम्ही त्याचे बाय प्रोडक्ट करू शकता. आता फ्रेश मशरूम आपलं जातं 300 ते 400 रुपये किलो. त्यानंतर ते वाळून जर ठेवलं तर त्याचा क्वालिटीनुसार भाव ठरला जातो. 500 रुपयापासून त्याला भाव लागतो. त्यानंतर तुम्ही जे पावडर करता ते तुम्हाला 50 ग्रॅम 100 रुपयामध्ये, 150 रुपयामध्ये तुम्ही देऊ शकता. आणि आपण जे ड्राय मशरूम तयार केलेले आहे समजा, ते आपण ते किती कालावधीपर्यंत टिकू शकतं? फ्रेश मशरूम आपला 3 ते 4 दिवस टिकतं. त्याच्यानंतर आपण फ्रेश मशरूम ड्राय करतो ते एक 10 ते 11 महिने टिकू शकतं. 10 ते 11. आणि जे पावडर आपण करतो तर ते एक 12 महिने त्याची व्हॅलिडिटी असते. आणि त्याच्यानंतर जे आपण ड्राय, जे तुम्ही हे जे प्रोडक्ट तयार केलेले या हे जे काय शेवाय आहे, नूडल्स आहे, पापड आहे,
याला ती पावडर किती प्रमाणात वापरता? आता आपण पापड करतो तर हा. 1 किलो जर आपल्याला पापड करायचे असेल तर त्याच्यामध्ये आपण 100 ग्रॅम पावडर वापरू शकतो. 100 ग्रॅम. आणि या नूडल्सला आणि या शेवाळ्याला समप्रमाणात 1 किलो तुमचं दुसरं पीठ घेतलं तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्ही 100 ग्रॅम मशरूमचं पीठ टाकायचं. जे बाया रेग्युलर जे पापड बनवतात समजा घरगुती जे त्यामध्ये तुम्ही मशरूम टाकू सोडलं तर शकता. चालेल ना? आता कोणाकोणाला फ्रेश मशरूम खायला भेटत नाही तर त्यानुसार तुम्ही ड्राय करून खाऊ शकता किंवा मग त्याचं पावडर कोणत्याही प्रकारे आपल्या शरीरामध्ये पौष्टिक तत्वे आणि कॅल्शियम युक्त प्रोटीन युक्त मशरूम खाण्यासाठी योग्य आहे. हे आपल्याला भेटत नसल्यामुळे आपण त्या हिशोबाने आपण ड्राय मशरूम खाऊ शकतो किंवा पावडर आपल्याला भेटू शकतो. ठीक आहे. मला काय म्हणायचंय की समजा आपण जो आपण बेड तयार करतो तो कशा पद्धतीने तयार करायचा? आता एक 5 किलोची कॅरी बॅग आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम काय करायचं 1 2 ते 3 इंचाचा भुसाचा थर घ्यायचा. त्यानंतर बियाची एक लेअर घ्यायची. त्यानंतर परत एक भुसाचा थर घ्यायचा 2 ते 3 इंचाचा परत एक लेअर. असे 5 किलोच्या कॅरी बॅग मध्ये तुम्ही 4 किंवा 5 लेअर करून त्याला एअरटाईट करायचं. एअरटाईट करता वेळेस तुम्ही त्याला 25 ते 30 होल पाडायचे म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे फॉर्म्युलिन आणि 22 टन टाकलेले त्याचा जो गॅस आहे तो राहिला नाही पाहिजे. आणि त्या हिशोबाने तुम्ही एअरटाईट करून 25 दिवस आंध्रा खोलीत म्हणजे डार्क रूम मध्ये त्याला मायसेलियम रन होईपर्यंत ते बेड तसेच ठेवायचे. 22 दिवसानंतर त्याला पिनिड्स म्हणजे कोम निघतात मशरूमचे कोम 22 दिवसानंतर निघले की ते 25 दिवसाला हार्वेस्टिंगला येते. पहिली हार्वेस्टिंग 25 दिवसाला होती. दुसरी हार्वेस्टिंग 35 ते 40 दिवसापर्यंत दुसरी हार्वेस्टिंग होऊन जाते. त्यानंतर तिसरी हार्वेस्टिंग तर तिसऱ्या हार्वेस्टिंगला तुम्ही कॅरी बॅग पूर्ण टोटल पाडून घेऊ शकता. बरं, हे जे छिद्र पाडायचे आहेत आपल्याला सुरुवातीला तर ते त्या बियाण्याच्याच रेशोमध्ये पाडायचे का अशा आजूबाजूला कुठेही पडले तर चालतं? आजूबाजूला कुठेही तुम्ही 35 ते 30 होल करायचे त्याला. बारीक टाचपिन असो किंवा सुई असो. तर मित्रांनो, जे आपल्याला मशरूमची बॅच रेडी करायची आहे तर ती बॅच रेडी करण्यासाठी जी स्टेप असतात तर त्या सर्व काही आपल्याला ताई समजून सांगणार आहे कशापैकी ती बॅच रेडी केली जाते. तर ताई एकदा आमच्या प्रेक्षकांना हे सगळं काही समजून सांगा कशा प्रकारे तुम्ही बॅच रेडी करता. आपल्याला आता मशरूमचे बेड तयार करायचे त्यासाठी आपल्याला भुसा पहिल्या गोष्ट स्टेलायझेशन करावं लागेल. स्टेलायझेशन करण्यासाठी आपण फॉर्मेलिन आणि 22 टीन हे दोन वापरणार आहोत. आता 200 लिटर पाणी घेतलं त्यामध्ये आपल्याला 125 ml फॉर्मेलिन टाकायचं आणि 22 टीन फक्त 7 ग्रॅम. 22 टीन आणि फॉर्मेलिन याचा जो गॅस तयार होतो त्यापासून आपल्याला भुसा स्टेलायझेशन होतो म्हणजे निर्जंतुकीकरण होतं त्याचं. बरोबर. तर आता जी प्रोसेस काय ते सर्व काही ताई आपल्याला समजून सांगणार आहे की 200 लिटर ड्राम असला की त्याच्यामध्ये आपण अर्ध पाणी भरतो म्हणजे 100 लिटर पाणी झालं. आता 100 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 7 ग्रॅम 22 टीन टाकायचंय. तर 7 ग्रॅम आता मोजायला काही म्हणून 1 चम्मच भर जर टाकलं तरी ते चालतं. तर अंदाजे आपण इथे 7 ग्रॅम इथे टाकून घेतलेला आहे 22 टीन पावडर. आणि फॉर्मेलिन टाकायचं आपल्याला 125 ml. आपल्या बेडला किडे आळी मच्छर वगैरे काही लागू नये म्हणून टाकायचं. याचं प्रमाण आहे. आता हे 100 लिटर पाण्यामध्ये 125 ml टाकायचं आपल्याला. हे झालं 50 ग्रॅम 50 ml. हे 50 ml तो पण म्हणजे 100 ml झाला. आणि आता थोडं हे पूर्ण 125 ml फॉर्मेलिन झालं. आणि याला हाताळताना शक्यतो मास्क आणि हँड ग्लोव्ह वापरायचे. शुद्धीकरण करण्यासाठी इथं आपण हे वॉटर रेडी करून घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर काय करायचं असतं मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता की असे हे पोत्यामध्ये जो भुसा आहे तो भुसा आपल्याला भरून घ्यायचा असतो आणि त्याच्यानंतर हा याच्यामध्ये 14 घंट्यासाठी भिजवत घालायचा असतो. तर ते आपण आता या ठिकाणी करूया. 100 लिटर पाण्यामध्ये 125 ml फॉर्मेलिन घेतलं आणि 7 ग्रॅम आपण 22 टीन घेतलं. ते आता एकजीव करून त्याला हलवून घ्या. त्यानंतर आता गोणी उचलून त्यात टाका. याचं मित्रांनो पूर्णपणे मिक्सचर झाल्याच्या नंतर या ठिकाणी भुसा याच्यामध्ये टाकायचा असतो. अशा प्रकारे याच्यामध्ये भिजला पाहिजे या हिशोबाने टाकायचं. तुम्ही ना खात बुडवतो टाका मावशी. पाण्यामध्ये पूर्ण दबला गेला पाहिजे. भुसा आपल्याला स्टेरिलायझेशन करण्यासाठी आपण जे फॉर्मेलिन आणि 22 टीन वापरलं तर त्यानुसार ते 14 तास आपल्याला भिजू घालावं लागतं. 14 तासामध्ये याला आता झाकून ठेवायचं म्हणजे फॉर्मेलिन आणि 22 टीनचा जो गॅस निर्माण होतो त्यापासून आपल्याला भुसा निर्जंतुकीकरण म्हणजे स्टेरिलायझेशन होऊन जातं. जो गॅस निर्माण होतो तो बाहेर नाही गेला पाहिजे या हिशोबाने त्याला पूर्ण पॅकिंग करून घ्यायचं. आणि त्याच्यावर एक वजन ठेवलेलं आहे म्हणजे पूर्ण भुसा आपला पाण्यामध्ये भिजत राहायला पाहिजे 14 तास. त्याच्यानंतर त्याला कव्हर करून घ्यायचं. आता त्याला झाकण ठेवा. अशा प्रकारे मित्रांनो त्याला कव्हर करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता ही प्रोसेस संपूर्ण आपण. आणि याच्यावर एखादं वजन ठेवलं तरी चालतं.
म्हणजे याच्यात जो निर्माण होणारा गॅस जो बाहेर नाही गेला पाहिजे, त्यानुसार आपला भुसा स्टेरिलायझेशन होऊन जातो. तर या ठिकाणी स्टरलायझेशन जी प्रोसेस करावी लागते मशरूमच्या शेतीसाठी, तर ती संपूर्ण या ठिकाणी आपण बघितलेली आहे. आता इथून पुढची जी प्रोसेस आहे तर ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. मशरूम तयार करण्यासाठी बेड बनवावा लागतो, तर तो कशा प्रकारे या ठिकाणी बनवावा लागतो, तर या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्याला ताई या ठिकाणी आपल्याला देणार आहे. तर ताई, कशा प्रकारे तुम्ही बेड बनवता मशरूम साठी, तर ते एकदा आम्हाला सर्व काही डिटेल प्रात्यक्षिकपणे करून दाखवा. ऑयस्टर मशरूमचे आपल्याला उत्पादन घेण्यासाठी आपण एकतर गव्हाचा भुसा किंवा सोयाबीनचा भुसा वापरू शकतो. सोयाबीनचा भुसा स्टेरिलायझेशन करण्यासाठी म्हणजे निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपण काल फॉर्मेलिन आणि बाविस्टिन, फॉर्मेलिन घेतलं 125 ml आणि बाविस्टिन घेतलं 7 ग्रॅम, पाणी घेतलं आपण 100 लिटर. तर याप्रमाणे आपण 14 तास भुसा भिजू घालून तो कोरडा करून घेतला. आणि बेड तयार करण्यासाठी एक 5 किलोची कॅरी बॅग आपण वापरत आहोत. 22x26 वापरू शकता किंवा 18x20 पण कॅरी बॅग वापरू शकता. त्यासाठी आपल्याला आता त्याचा गोल आकार येण्यासाठी जे बंद भाग राहतो पन्नीचा, तर त्याला आपल्याला रबरने हे करून घ्यायचं, एका ठिकाणी करून घ्यायचं समजा. ते तुम्ही या ठिकाणी प्रोसेस बघू शकता की कसं पैकी बेड बनवायची प्रोसेस चालू आहे. त्या बेडचा आकार गोल यावा यासाठी अशा प्रकारे त्याला रबर लावून त्याला पन्नी उलटी करून घ्यायची आहे. आणि त्याला नंतर कॅरी बॅग उलटी करून घ्यायची. तर आपण जेव्हा हा बेड ट्रायंगल पद्धतीने लटकवतो, तर आपल्याला चारही साईडनं मशरूम येण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंफार खाली बियाणं टाकू. त्या ठिकाणी ज्या क्वांटिटीमध्ये बियाणं टाकत येत आहे तेच क्वांटिटी तुम्हाला पण वापरायची आहे. त्यानंतर तळाशी या ठिकाणी ताईने बियाणे टाकले, त्याच्यानंतर भुसा टाकत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बेड तयार करू शकता. अजून स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस आहे ते ताई आज सांगणारच आहे आपल्याला. आता थोडंफार बियाणं टाकलं, त्यानंतर आपल्याला 2 ते 3 इंचाचा भुशाचा थर घ्यायचा. हा एक आता 2 ते 3 इंचाचा आपल्याला भुशाचा थर झाला. त्यानंतर परत एक बियाण्याची लेअर घ्यायची. परत एक 2 ते 3 इंचाचा भुशाचा थर. परत एक बियाण्याची लेअर. परत एक भुसाची लेअर. अशा आपण बियाण्याच्या आणि भुसाच्या 3 ते 4 लेअर करू शकतो. आपले 3 लेअर झालेले आहे. त्याला पूर्ण असं दाबून घ्यायचं आणि कॅरी बॅग एअरटाईट करण्या अगोदर त्याला 25 ते 30 बारीक होल करून घ्यायचे. आणि वरच्या साईडनं पण आपण थोडीफार बियाणं टाकू शकतो, म्हणजे वरच्या साईडनं पण आपल्याला मशरूमचं उत्पादन निघू शकतं. तर या ठिकाणी बघू शकता की 4 लेअर असे ताईने या ठिकाणी दिलेले आहे. तर त्यानंतर याची जी वरची पॅकेजिंग आहे तर ती कशा प्रकारे ताई करत आहे ते तुम्ही बघू शकता. टाकू शकता. आता त्याला 20 ते 25 होल आपण काढून घेऊ. सगळी काही पॅकेजिंग झाल्याच्या नंतर त्याला एअर टाईट करायचं. त्याच्यातली एअर पूर्णपणे काढून घेतल्यानंतर त्याला 20 ते 25 एका टाचणीने होल करून घ्यायचे. आणि त्यानंतर वरचा जो भाग येतो तो रबलाने पॅक करून घ्यायचा. अशा प्रकारे आपला एक बेड तयार या ठिकाणी होत आहे. जे आपण बारीक होल पाडतो ना, तर त्यानुसार त्याला जी बुरशी तयार होते, बुरशी तयार होण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. तर याद्वारे त्याला ऑक्सिजन भेटू शकतं, कारण कोणत्याही गोष्टीची वाढ होण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. नाही याऐवजी तुम्ही एक 10 पैशाचं साईजचं होल पाडू शकता. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये कापूस ठेवू शकता. एक ह्या 2 बाजूंना 2 करायचे आणि ह्या बाजूने 2 करायचे. त्यामध्ये रुई किंवा कापूस तुम्ही टाकू शकता. तर त्याचा काय फायदा होतो ताई?
म्हणजे कोणती गोष्ट वाढण्यासाठी त्याला ऑक्सिजनची गरज राहते, हा तर बुरशी तयार होण्यासाठी पण ऑक्सिजनची गरज राहते. ह्या साईडने ऑक्सिजन वगैरे त्यांचा चालू आहे. तर त्या ठिकाणी ऑक्सिजनचं जास्त प्रमाण वाढण्यासाठी तुम्ही 2 छेद पण त्याला करू शकता, असं ताईचं थोडक्यात म्हणणं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारे आपली एक बेड तयार झालेला आहे. तर आता ह्या बेडचं आपण पुढचं काय काय नियोजन असतं ते बघू आणि याच्यापासून प्रोडक्शन येण्यापर्यंतची जो कालावधी आहे तर त्यामध्ये कसं कसं याच्यामध्ये होतं ते सर्व काही ऐकून जाणून घेऊ. तर ताई, आता तर आपला बेड रेडी झालेला आहे, तर हा रेडी झाल्यानंतर याला काय करायचं? आता हा ड्रायर रूम मध्ये ठेवायचा, म्हणजे त्याला डायरेक्टली सूर्यप्रकाश किंवा डायरेक्टली हवा लागली नाही पाहिजे. या हिशोबाने तुम्ही एका रूम मध्ये ठेवू शकता 25 दिवस. 25 दिवसानंतर त्याला पिन हेड्स निघतात, म्हणजे बारीक कोंब निघतात. बारीक कोंब निघले की त्याला बाहेर तुम्ही हँगर पद्धतीने लटकू शकता. हँगर पद्धतीने लटकवल्यावर त्याला 3 दिवसामध्ये मशरूम येण्यास सुरुवात होते. 3ऱ्या-4थ्या दिवशी तुम्ही त्याची हार्वेस्टिंग करू शकता. पहिली हार्वेस्टिंग तुम्हाला 25 दिवसात निघून जाते आणि दुसरी हार्वेस्टिंग 30 ते 35 दिवसात निघून जाते. हार्वेस्टिंग करताना काय काळजी घ्यायची? समजा 3 दिवसाच्या वर जर दिवस गेले, एखाद्याच आपण कामात असलो तर मग ते थोडासा पुढे दिवस गेले तर चालते. 25 दिवसामध्ये तुम्हाला पिन हेड्स निघायला सुरुवात होती. त्यानंतर तुम्ही 3ऱ्या-4थ्या दिवशी त्याची हार्वेस्टिंग झाली पाहिजे. ती जर समजा तुम्ही हार्वेस्टिंग नाही केली तर मग बेडला जे मशरूम येतात ते पूर्ण पिवळे पडतात आणि ते ड्राय जरी केले तर त्याचा ब्राऊन कलर होतो. त्यासाठी वेळोवेळी तुम्ही त्याला जे मशरूम आलेत 3ऱ्या दिवशी त्याची हार्वेस्टिंग झालीच पाहिजे. आणि प्रकारे आपण इथं बेड तयार करून घेतलेले आहे. आता ते बेड आपल्याला काय करणं पडते, एकावर एक अशी लटकवणे पडते. ते लटकवण्यासाठी तर ते बेड काय करणं पडते, आपल्याला असे हँग करणं पडते. तर ते आपल्याला हँगर करण्यासाठी आपण हा ट्रायंगलचा उपयोग करत असतो. ह्या ट्रायंगलवर आपण हा अशा प्रकारे बेड ठेवतो आणि परत एक याच्यात थोडं डिस्टन्स ठेवून एक ट्रायंगल लावतो, परत एक बेड ठेवतो. तर ते ट्रायंगल आपल्याला कसं रेडी करायचं तर ह्या ठिकाणी प्रात्यक्षिक चालू आहे. तर ते सर्व ताई आपल्याला समजून सांगणार आहे. तर कसं केलं जातं ताई, एकदा समजून सांगा बरं. आता हे बेड तुम्ही एक रॅक सिस्टम ठेवू शकता किंवा मग ट्रायंगल पद्धतीने. आता रॅक पद्धतीने ठेवायची म्हणलं त्याला खर्च जास्त आहे, त्यासाठी तुम्हाला लिंगल आण नाही, रॅक सिस्टम कर नाही. बरोबर. त्याच्यापेक्षा तुम्ही सोपी पद्धत म्हणजे ही ट्रायंगल पद्धत, म्हणजे लटकवण्याची पद्धत. आता हे 12 इंचाचे, म्हणजे ह्या साईडनं 12, ह्या साईडनं 12 इंच, ह्या साईडनं 12, असं 3 साईज करून घेतल्या आणि त्याला आपण एका साईडने वेल्डिंग करून घेतली. आता हे 3 दोरे बांधल्या. आता दुसरा एक घ्यायचा. ट्रायंगल बांधताना एक काळजी घ्यायची तुम्हाला की हे ट्रायंगलचे तिन्ही जे कोण येते समांतरावर हा ट्रायंगल हे करायचा आहे, जेणेकरून सारखं डिस्टन्स याच्यामध्ये राहील. ओके. तिथे हुक लावायचं आणि तिथे हँग करा ना. नायलॉन दोरी. नायलॉन दोरी वापरायची कोणती पण. तुम्ही सुती वापरसाल तर त्याला मग बुरशी येते. मिशन स्वराज याच्या माध्यमातून आपण कोल्हापूर इथे मशरूम ट्रेनिंग आयोजित केली होती. तर या ठिकाणी ही मशरूमची ट्रेनिंग देण्यासाठी आपल्याला जालन्यावरून ताई इथं आलेल्या होत्या. त्यांचं नाव विद्याताई आहे. त्यांनी आपल्याला छानपैकी इथं मशरूमचे बेड कसे तयार करायचे आणि मशरूम सेल कुठपर्यंत करायचा इथपर्यंत आपल्याला संपूर्णपणे माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर ही ट्रेनिंग घेण्यासाठी लांबून लांबून लोक पण आले होते. तर आपण त्यांचे काही फीडबॅक पण आपण त्यांना विचारू की ट्रेनिंग कशी वाटली आणि कुठून कुठून ते आलाय. तर नमस्कार दादा. नमस्कार. तर जी आपल्या या ठिकाणी आपण ट्रेनिंग आयोजित केली होती तर ही ट्रेनिंग तुम्हाला कशी वाटली? नमस्कार, मी कुलदीप प्रकाश खोत, चांदगिरवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. बऱ्याच दिवसापासून आमच्या डोक्यात होतं की मशरूम शेतीचं आपण एक सुरुवात करावी आणि खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केले की सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी ड्राय कच्च्या मालापासून अगदी त्याच्यापासून बाय प्रोडक्ट कसे बनवायचे इतक्यापर्यंत आम्हाला खूप चांगल्या सुंदर पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि भविष्यामध्ये असं ह्या त्यांच्या दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीपासून आम्ही खरोखरच एक चांगला व्यवसायाची निर्मिती आम्ही करू असा मला एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. थँक्यू दादा. मेन करून ह्या ताईचं आम्हाला खूप चांगलं वाटत आहे की ह्या ताई एकल्या बुलढाण्याहून ह्या ट्रेनिंग घेण्यासाठी आलाय आणि त्यांचं वय नाही म्हणलं तर 55 पाशी आहे. तर एक जज्बा पाहिजे काहीतरी करण्याचा. तर त्यांच्यातून आपल्याला हे दिसून येतं. तर त्यांना आपण विचारू त्या कुठून आल्या आणि ट्रेनिंग कशी त्यांना वाटली. तर नमस्कार. जवळदार. मी बुलढाणा जिल्हा, मुक्काम पोस्ट इजलापूर, तालुका जिल्हा बुलढाणा इथून आलेली आहे. बऱ्याच दिवसाचं असं वाटत होतं काहीतरी आपण करावं, आपली ओळख निर्माण करावी. पण ओळख निर्माण करता करता काही हाताशी असं काही नेमकं सापडत नव्हतं. पण एकदा असंच युट्यूबवर व्हिडिओ पाहता पाहता विद्याताई उजेड यांचा व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला आणि तेव्हापासून असा विचार केला की कडे सर्वच तर करू शकतात, सामान्य लोक पण करू शकतात, आपल्याजवळ तर सगळंच
आर्थिक बळ आहे, आपण शिक्षणाने परिपूर्ण आहे, त्याच्यामुळे आपण असं काहीतरी करून पाहूया की त्याच्यातून आपल्याला काहीतरी आपल्या संसाराला हातभार लागेल. पण तसा विचार करता करता मी बऱ्याच दिवसापासून विद्याताई उजेड यांच्याशी संपर्क करत होते, पण आमचा काही असा खास संपर्क झाला नाही. पण मोबाईलवरून आम्ही कनेक्टेड होतोच, व्हॉट्सअपवरून वगैरे आम्ही कनेक्टेड होतो. त्यानंतर मग योगायोगाने अविनाश भाऊ चौगुले यांनी कुलदीप भाऊ खोत यांच्याकडे ट्रेनिंग घेण्याची आम्हाला माहिती दिली की असं असं ट्रेनिंग ठरतंय, तुम्ही येणार का म्हणून. विद्याताईने मला कल्पना दिली, मग मी आले आणि ट्रेनिंग जॉईन केलं. तशी आम्हाला ट्रेनिंग मध्ये बरीचशी उपस्थिती मिळाली, नाही म्हटलं तरी 8-10 जणांची उपस्थिती मिळाली. आणि ते सगळे दुरून दुरून आलेले, असं काही नाही की इथले प्रॉपर कोणी आहे म्हणून, सगळेच जण उत्सुक होते. आणि त्यानंतर मग आम्ही आज 2 दिवस झाले त्यांचं ट्रेनिंग घेतोय आणि आज आमचे सगळे बेड वगैरे तयार करून भरून झालेले आहेत, आपल्या समोर हँग केलेले आहेत, तुम्ही पाहताय. आणि अगदी सुलभ पद्धतीने हे बेड तयार झालेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला खरोखरच आनंद मिळतो. आणि ते प्रत्येकाला संधी दिली बेड भरायची, त्याचं फिनिशिंग कसं असतं, त्याला कसं फिट करायचं, त्याला टाईट कसं करायचं, अगदी छोट्या मोठ्या गोष्टी त्यांनी आमच्याशी शेअर केल्या. आणि त्या जे बाय प्रोडक्ट तयार करतात, तर बाय प्रोडक्ट तयार करून विक्रीसाठी सुद्धा तुम्हाला काय काय अडचणी येणार आहेत, काय काय तुम्हाला केलं पाहिजे, ह्या सगळ्या बारीक सारी गोष्टी त्यांनी आमच्यासोबत शेअर केल्या. विशेष म्हणजे विद्याताई उजेड आणि आमचे अविनाश भाऊ चौगुले आणि कुलदीप भाऊ खोत यांचे आभारी आहे. थँक्यू. तर एक बुलढाण्याहून एक जण आले होते, तर ते पण त्यांचं मत मांडू इच्छितात. तर दादा, विशाल दादा, काय तुम्हाला ट्रेनिंग विषयी वाटलं ते एकदा सांगा. तुम्ही शेती करतो, शेतीच्या माध्यमातून म्हटलं आपल्याला जोडधंदा कोणता पूरक आपल्या शेतीच्या अवतीभोवती कोणता धंदा व्यवस्थित राहील बघ. तर मी असं युट्यूबवर माहिती बघता विद्याताईची माहिती व्हिडिओ बघितला आणि त्यांना कॉल केला. त्या म्हणत की आपण ट्रेनिंग घेणार आहोत, एका अशा ठिकाणी घेणार आहोत, तर तुम्ही येऊ शकाल का. तर त्यांनी सांगितलं मला मी त्यांना कॉल केला, तर त्या म्हणाल्या की आपण कोल्हापूरमध्ये चांदेकरवाडी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये आपण ट्रेनिंग घेणार आहोत, तुम्ही याल का. म्हटलं चालेल, म्हटलं मॅडम आम्ही येऊ आणि तुमची ट्रेनिंगला प्रतिसाद देऊ म्हटलं. आणि आम्हाला पण सुद्धा माहिती होईल म्हटलं की आपल्याला कशा पद्धतीने मशरूम तयार करता येईल. यासाठी आम्ही इथे सगळेजण आलो, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेलो आहे. आणि आम्हाला विद्यार्थ्यांनी संपूर्णपणे व्यवस्थितरित्या आम्हाला बेड कशी बनवायची मशरूमची त्याची पूर्ण माहिती सांगितली. आता तुम्ही ट्रेनिंग तर घेतली, आता घरी जाऊन हा बिझनेस सुरू करणार का नाही? करणार लगेच. म्हणजे मला इथनं जायला नाही म्हटलं तरी 18 तास लागतात. इथून गेल्याच्या नंतर 1 दिवसामध्ये मी माझं सेटअप तयार करणार आणि लगेच मशरूमला सुरुवात करणार. धन्यवाद दादा. त्यानंतर ज्यांनी आपल्याला ट्रेनिंग दिली अशा विद्याताई, तर ह्या विद्याताईचं काय सांगणं आहे ज्यांना या क्षेत्रामध्ये उतरायचं, तर त्यांचा पण आपण एक बाईट घेऊ. तर काय सांगू चालताय ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं त्यांना? ज्यांना मशरूमचा प्लॅन तयार करायचा आहे तर त्यांना मी ट्रेनिंग देऊ शकते. तुम्ही तुमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये 10 ते 15 जणांची एक बॅच करायची, तिथे येऊन मी प्रॅक्टिकल कल्टिवेशन डेमो तुम्हाला एक दाखवून त्याची उत्पन्नापासून तर मार्केटिंग पर्यंत पूर्ण तुम्हाला टोटल माहिती मी तिथे देईल. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला ही मशरूमची ट्रेनिंग घ्यायची असेल तर आम्ही तुम्हाला आमच्या मिशन स्वराज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ट्रेनिंग देऊ. नुसती ट्रेनिंग नाही तर तुम्हाला सेलिंगचा प्लॅटफॉर्म पण तयार करून देऊ. मित्रांनो, मिशन स्वराज च्या माध्यमातून आपण लवकरच एक वेबसाईट लॉन्च करत आहे. तर नवीन उद्योजकाला मेन जो प्रॉब्लेम असतो त्यांचा प्रोडक्ट सेल करण्याचा, तर तो आपण तिथून तो प्रॉब्लेम दूर करणार आहे. तर लवकरच मिशन स्वराज या नावाने आपली वेबसाईट पण येणार आहे. जशी ती वेबसाईट लॉन्च होईल ते आपल्याला कळवण्यात येईल. तर सर्वांचे मनापासून धन्यवाद ट्रेनिंगला आल्याबद्दल. ओके, चालेल.